खूप पाऊस पडतोय मित्रांनो. हे भर पावसात मी उभा आहे आता. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवया मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर मित्रांनो, काल आपण परळचा विघ्नहर्ता भोईवाड्याचा महाराज हे पाठपूजन आपण पाहिले. त्यानंतर परेल वर्कशॉपची थोडी अपडेट पण पाहिली. आज आपण आलोय पुन्हा एकदा परेलला. परेलच्या सम्राटचं आज पाठपूजन आहे आणि ट्रॉली पूजन पण आहे. तर पावती पूजन वगैरे सर्व त्यांनी एकाच दिवशी ठेवलेलं आहे. आणि काय माहिती, ट्रॉली आज पण जाऊ शकते किंवा नंतर पण जाऊ शकते परळच्या सम्राटची. गेल्या वर्षी तर खरंच खूप छान मूर्ती होती. अनिकेत दादा शेवाळ यांनी ही मूर्ती साकारली होती. तर आज आपण चाललोय पुन्हा एकदा परळच्या सम्राटला. तर चला पुन्हा एकदा आपण जाऊया. कसा माहोल असणार आहे तुम्हाला आता तिकडे गेल्यावरच कळणार आहे. तर चला जास्त उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. चला व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पाठपूजनला सुरुवात झालेली आहे. वादन सुरू आहे आता. पब्लिक सर्व जमा झालेली आहे.
तर मित्रांनो आता परळचा सम्राट याचा पाठपूजन आपण कव्हर केलेलं आहे आणि आता आपण चाललो आहे दुसरा एक इव्हेंट आहे गणसंकुलच्या इथे ढोल वगैरे काय इव्हेंट आहे. बघूया कसा असेल इव्हेंट तो तिकडे गेल्यावरच कळत. आणि खूप पाऊस पडतोय मित्रांनो. हे भर पावसात मी उभा आहे आता परळच्या स्टेशनलाच उभा आहे. तुम्हाला दाखवतो पाऊस बघा किती पडतो मित्रांनो. पाऊस बघा किती जोरात पडतोय बघा. तुम्हाला कुठं दाखवू हा बघा भरपूर पाऊस चालू झालेला आहे जोरात. आणि हा परळ स्टेशन आहे आणि इथे आपला योगेश व्हिडिओ बनवतोय. तर आम्ही दोघं चाललो आता करी रोड स्टेशनला. चला गणपती बाप्पा मोरया. बघा समोरनं ट्रेन पण आली आपली. तो समोरनं योगेश येतोय. योगेश माझा व्हिडिओ काढतोय. ब्लॉगिंग चालली आहे. मग आता कुठे आता करी रोड बघूया तिथे पण संपलं नसेल तर. हा याला 8 वाजून गेले. चल बघूया जाऊया. पाऊस पण जोरात येतोय. चला पाऊस बघा जाम जोरात येतोय. चला सो फायनली आता गणसंकुलमध्ये पोहोचलेलो आहे. इथं वंदन ढोल ताशा पथक यांचा कार्यक्रम आहे. आता थोड्या वेळात ढोल वाजवायला पण सुरुवात करतील. तर पाहूया. गर्दी पण खूप झालेली आहे आणि बाहेर पाऊस पण जोरात आहे. आता जरा थोडा थंड झाला आहे. पाऊस जरा आता शांत झाला आहे. जरा खूप होता. वाजवून आपण त्याची पूर्तता करणार आहोत. कृपया करून समोरची जी जागा आहे जिथे खुर्च्या आहेत या समोरची जी जागा आहे ज्यांना इन्स्टा आणि मित्रांनो आता आपण निघतोय इकडनं. आपला आजचा परळचा सम्राट पाठपूजन केल्याच्या नंतर आपण बोललो होतो की गणेश संकुलमध्ये यायचं आपल्याला. आणि इकडे पण एक इव्हेंट होता चांगला मस्त होता. वंदन ढोल ताशा पथकाचे 10 वर्षे कंप्लीट झाल्यामुळे इकडे ढोल ताशा पथक यांनी ठेवलेला आणि वंदन ढोल ताशा पथकाने आपला सन्मान पण केला. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. सो चला आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आणि आपल्यासोबत योगेश आहे. योगेशला पण विचारा. योगेश आता आपल्याला कुठं आपल्या उमरखाडीला निघायचं ना. येस आता उमरखाडीला निघायचं आहे. त्यांचं यंग उमरखाडीचं हे आहे सराव शिबिर आहे. तिथे आपल्याला निघायचं आहे. हां चालेल. चला मग निघूया तिकडे उमरखाडीला. हा ब्लॉग नेक्स्ट तुम्हाला बघायला भेटेल. हो. चला. आणि इथे पार्टी तुम्हाला दिसतंय. आम्ही आता गणसंकुल आमदार विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान. तो तिथे बोलते पण त्याला माहित आहे की बाईक माझ्याकडे आहे. सो तर आपण आता इकडे होतो आमदार विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान गणसंकुल येथे. आणि इथेच आपला आता जो उत्साह तुम्हाला बघायला भेटला ढोल ताशाचा वंदन तो इथेच होता. सो योगेश हसतोय भरपूर. चला